नमस्कार मंडळी, आज बनवूयात गावाकडचा झणझणीत शेवगा मसाला. एकदम गावरान पद्धतीने बनवूयात, जसं की आपल्या गावाकडे बनवलं जायचं. बाजरीच्या भाकरी सोबत हे खूपच अप्रतिम लागतं. तर ही एकदा तरी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसाठी. आणि हो, रेसिपी कशी वाटली हे देखील मला कमेंटमध्ये सांगा. मला खूप मोटिवेट फील होतं तुमच्या या इतक्या छान छान कमेंट वाचून. तर चला मंडळी, रेसिपी बघून घेऊयात. तर त्यासाठी मी येथे शेवगा घेतलेला आहे पावशर. ही शेंगा घेताना नेहमी तुम्ही लक्षात ठेवायचं की हे शेंग थोडीशी तरी जाड असायला पाहिजे. खूपच जास्त जाड नका घेऊयात, जेणेकरून यातले जे दाणे आहेत ते खूप कचर कचर लागतील दाताखाली. आणि खूप कवळी जर घेतली तर त्यात एवढा गर निघत नाही. या शेंगांना आपण 2.5 इंचाच्या अंतरावरती कट करून घेऊ. या शेंगांना आपल्याला थोडंसं सोलून घ्यावं लागेल. यामुळे काय होतं, ज्यावेळेस आपण भाजी शिजवतो तर त्यावेळेस जो मसाला आहे तो गरापर्यंत चांगला पोहोचतो आणि शेंगा चवीला चांगल्या लागतात. आणि खूप जास्त याचे साल पण काढू नका, नाहीतर आपल्याला याला खायला खूपच अवघड जाईल. त्यामुळे याला एकदम हलके हलके याच्या शिरा इथे काढून घ्यायच्या आहेत. येथे बघू शकता तुम्ही मी कशा प्रकारे याचे साल काढून घेतलेले आहे. काही इतपतच आपल्याला याला सोलून घ्यायचंय. आता या शेंगांना आपल्याला परतून घ्यावं लागेल. त्यासाठी मी कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल घातलं होतं आणि या शेंगा घालून याला मी थोडंसं परतून घेईल. अगदी 2-3 मिनिटांसाठी शेंगा आपल्याला परतून घेऊ. आणि यामध्ये आपण 1 कप जितकं पाणी घालून घेऊ. चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि याला शेंगांना आपण 70 ते 80% इथं शिजवून घेऊ. या शेंगा खूपच जास्त पौष्टिक असतात, त्यामुळे आपण या पाण्याला अजिबात डिस्कार्ड करायचं नाही. याच पाण्यामध्ये आपण पुढे भाजी बनवून घेऊयात. लेड लावून याला 5 ते 7 मिनिटांसाठी आपण इथे शिजवून घेऊयात. 5-6 मिनिटांनंतर आपण बघून घेऊ आपल्या ज्या शेंगा आहेत या इथे 70 ते 80% शिजलेल्या आहेत. अति जास्त इथे शिजवू नका, नाही तर मसाल्यामध्ये शिजताना याचा पूर्ण गाळ होईल. तर इथे बघू शकतात, इथे शेंग आपली चांगली दबत आहे, म्हणजे 70% इथे शिजलेले आहेत. तर इतपतच मी इथे याला शिजवलं आहे. याला आपण साईडला ठेवून देऊ आणि यासाठी आपण एक मसाला बनवून घेऊयात. तर मसाला बनवण्यासाठी इथे मी थोडंसं तेल घालत आहे. तेल गरम झाल्यावर आपण इथे 2 मीडियम साईजचे कांदे इथे परतून घेऊयात. सोबतच इथे 1 इंच आलं आणि सोबतच इथे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या मी घेतलेल्या आहे. या सर्व जिन्नसांना आपल्याला चांगल्या प्रकारे तळून घ्यायचं आहे, म्हणजेच परतून घ्यायचं आहे. आपल्याला कांदा हा एकदम खरपूस भाजून घ्यायचा आहे, जोपर्यंत हा तांबडा होत नाही तोपर्यंत. नाहीतर हा हलका जर भाजला गेला कांदा तर तो खूपच गुळचट लागतो आणि भाजी आपली गोड लागू शकते. कांदा इथे बऱ्यापैकी तांबडा झालेला आहे. यामध्ये मी कोथिंबीरीच्या काड्या घालत आहे. यांचा फ्लेवर खूपच छान येतो यामध्ये आणि भाजीला एक चांगली चव पण मिळते. यांना थोडंसं परतून घेऊयात आणि आता आपण यांना काढून घेऊयात. तर त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल घालत आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं खोबरं इथे परतून घेत आहे. खोबरं इथे आपल्याला जास्त लालबुंद नाही करायचं आहे, हलकं गोल्डन ब्राऊन स्पॉट येईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे. याला थोडेसे हलके गोल्डन ब्राऊन स्पॉट आलेले आहे. यामध्ये मी 1 चम्मच खडे धने घालत आहे आणि 1 चम्मच तीळ घालत आहे. बस, आता आपल्याला याला फक्त 10 सेकंदासाठी परतून घ्यायचं आहे. 10 सेकंदानंतर मी याला काढून घेईल आणि याचा आपण एक फाईनसा पेस्ट बनवून घेऊ थंड झाल्यावरती. तर इथे थंड झाल्यावरती मी याची पेस्ट बनवून घेतली होती. तर कढईमध्ये मी 4 टेबलस्पून तेल घातलं आणि त्यामध्ये हे जी पेस्ट होती ती इथे घालून घेत आहे. या वाटणाला आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचंय, जेणेकरून याचं थोडंसं तेल सेपरेट होईल. 5 मिनिटांनंतर यात तुम्ही बघू शकता तेल इथं सेपरेट व्हायला सुरुवात झाली. तर मी येथे मसाले घालत आहे. तर मसाल्यामध्ये मी 1 चम्मच लाल तिखट, अर्धा टीस्पून गरम मसाला, 1/4 टीस्पून हळदी पावडर, 2 चमचे धनेपूड घालत आहे. त्याचबरोबर मी येथे 1 चमचा घरचा दळलेला लाल मसाला घालत आहे. यापैकी तुम्ही कांदा लसूण मसाला देखील येथे घालू शकता. त्याचाही फ्लेवर आणि टेस्ट खूप छान येतो. किंवा काळा मसाला घालून तुम्ही याची काळा वाटणाची भाजी देखील बनवू शकता. आता या सर्व मसाल्यांना आपल्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, हे प्रोसेस करताना लक्षात ठेवायचं आहे की आपले जे मसाले आहे ते अजिबातच करपू नये. तर येथे तेल सुटत आलेलं आहे मसाल्यांना. तर मी येथे थोडंसं पाणी घालत आहे आणि अजून याला 1-2 मिनिटांसाठी परतून घेत आहे. पाणी घातल्यामुळे आपले जे मसाले आहे ते अजिबातच करपत नाही आणि मसाला देखील आपला चांगला शिजला जातो. तर मी इथे अजून एकदा याला पाणी घालून चांगल्या प्रकारे परतून घेऊयात. मसाल्याला तेल सुटला की समजून जायचं की आपला मसाला चांगल्या प्रकारे परतला आहे. अगदी 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता तेल हे सुटलेलं आहे. एकदा मिक्स करून घेऊयात चांगल्या प्रकारे आणि यामध्ये आपण उकडलेल्या शेंगा आणि पाणी यामध्ये घालून देऊयात.
हा सूपचा फ्लेवर याला अजूनच जास्त एनहान्स करेल. सोबतच इथे मी गरम पाणी घालत आहे. भाजी तुम्हाला कितपत पातळ आणि घट्ट पाहिजे हे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार ठरवू शकतात. तर मी ही बाजरीच्या भाकरीसोबत ठेवणार आहे, त्यामुळे मी इथे थोडीशी पातळ भाजी इथे बनवलेली आहे. सोबतच चवीनुसार मीठ घालेल आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर वरतून गार्निश करेल आणि याला आपण 5 मिनिटांसाठी चांगली उकळून घेऊयात. आपल्याला मंद आचेवरती याला उकळून घ्यायचं आहे, जेणेकरून ही खूपच चांगल्या प्रकारे याचे टेस्ट येईल. मी येथे 10 मिनिटे याला उकळून घेतलेलं आहे. बघू शकतात आपली भाजी किती छान तयार झालेली आहे. अगदी तरीदार झालेली आहे. भाजी जर तुमच्याकडून पातळ झाली असेल तर याला अजून 5-10 मिनिटांसाठी तुम्ही बॉईल करू शकतात, जेणेकरून ही घट्टसरपणामध्ये येऊन जाईल. तर तयार आहे आपली एकदम झणझणीत भाजी. बघू शकतात किती मस्त झालेली आहे आणि टेम्पटेटिंग. तर ही रेसिपी तुम्ही एकदा तरी नक्कीच ट्राय करा. तर कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. तर मी भेटते पुन्हाच अशा एक इंटरेस्टिंग रेसिपी सोबत. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.